मी आहे ना म्हणून चाललंय. हे असं कोणी खपवून नसतं घेतलं. दुसरी कोणी असती की गेली असती केव्हाच पाय लावून पळून. हे बरं आहे आपलं. सकाळी उठलं की कामं करत सुटायचं. ह्यांच्या फरमाईशी रोजच्याच आहेत. काय हे बाईचं जीवन, रोजची कामं, उठा कामं करा आणि एवढं करून कुणाला किंमत नाही, काय पडलेली नाही. काय वैतागे डोक्याला. रविवार आहे तरी सुद्धा उठल्यावर चालू, आज हे करशील का. कधी असं वाटत नाही का बा आपण बायकोला कुठेतरी बाहेर न्यावं, तिला आपण काहीतरी बाहेर खायला घालावं. सकाळी उठलं की आज इडली सांबार करा, आज पावभाजी करा, आज अमुक करा. वैताग नुसता. कशाला लग्न केलं ना असं झालंय मला आता. काय इच्छा असो की नसो कामं करावीच लागतात. वैताग. सकाळी उठलं की सुरू. आधी चहा पाणी करा, मग मुलांना उठवा, मग त्यांचं करा, परत भांडी घासा आणि कपडे धुवा. काय पडले का बघा कोणाला. गप तिथे बसायचं, उठायचं, मोबाईल घ्यायचा, न्यूजपेपर घ्यायचा आणि बसायचं वाचत. आणि झालं की 11 वाजले की झालं का जेवण विचारायला यायचं. जरा मदत करावीशी पण वाटत नाही कोणाला. चायला बोललं ना की फक्त तोंड दिसतं यांना. एक सुट्टी मिळते माणसाला, एक सुट्टी, रविवारची सुट्टी. थोडंसं सकाळी उठलं टी व्ही बघत बसलं तरी यांच्या पोटात दुखतं. आणि आता बोललं तर भांडण नाही का होणार सांगा. जर का आतमध्ये गेलो किचनमध्ये बोललं, मी सगळं ऐकतोय बाहेरून ना, काय काय बोलते काय नाही बोलत. पण एक रविवारची सकाळ थोडंसं उशिरा उठलो, थोडा टी व्ही बघितला, कुठे काय वाचत बसलो तर हे पण पोटात दुखतं. आता तुमची बायकांची कामं तुम्ही नाही करायची तर आम्ही करायची का. झालं काय जेवण. दिसतंय ना करते. झालंय काय सकाळपासून काय काय बोलतेच ऐकलं मी सगळे तिकडून. बाहेर काय तुम्ही बोलत होता ते मी पण ऐकलंय. माझे पण कान जागेवर आहेत. काय म्हणे एक रविवार मिळतो आम्हाला, आराम नको ग करायला. हे बघ आम्हाला पण एकच रविवार मिळतो. आम्हालाही कुठेतरी बाहेर जावंसं, बाहेर खावं प्यावंसं वाटतं. मग तेव्हा सकाळी उठून फरमाईशी सुरू. कसं जाणार बाहेर. सगळं स्वतःच फक्त कळतं. आम्हाला एक सुट्टी मिळते आणि अमुक मिळतं आणि तमुक मिळतं. हे बघ सकाळपासून जे तुझे चिडचिड चालू केलेस ना त्याच्यावरून मलाही बोलावं लागलं. म्हणजे आम्ही बोलायचंच नाही का. तुम्ही बाहेर जाऊन कमवून आणता म्हणून तुम्ही सगळं बोलायचा अधिकार. थोडं गप्पा राहिलीस तर बरं होईल असं वाटतं. नाही जमणार मला. चिडचिड होते माझी. मग एक दिवस तुम्ही करत जा रविवारचं. मला रविवारी कामातून आराम द्या. म्हणजे आता ते बाहेर आम्ही 8 दिवस खपायचं आणि रविवारी घरी खपायचं. हो हो. मग काय सगळं मिस करायचं का काय कायम सुरू. हे असं ना मला पटत नाही तुझ्या गोष्टी. आधी जमणार नाही. मी रविवारचं काम करणार नाही म्हणजे काय म्हणतेस ग. जसं सोमवार ते शनिवार काम करून तुम्हाला रविवारी सुट्टी असते तसे सोमवार ते शनिवार मी पण काम करते. त्यामुळे मला पण रविवारची सुट्टी पाहिजे. बघ तू या कारणासाठी माझ्याकडे वाद घालू नकोस. हा रविवार असेल किंवा शनिवार असेल मला मान्य आहे, पण जेवण करावंच लागतं घरासाठी. बायकांना नाही लागत जेवण का फक्त जेवणाची अपेक्षा करतो. झोमॅटो आहे, स्विगी आहे, हॉटेल्स आहेत, बाकी पावभाजीच्या गाड्या वगैरे आहेत. रविवार तुम्ही त्याच्यावर काढू शकता. जुन्या काळामध्ये झोमॅटो स्विगी होतं, घरी बायका जेवण करायच्या. आता जुन्या काळ आहे का. आता नवीन काळ आहे म्हणून काय ते तुम्ही बाहेरचा मागून पैसे खर्च करणार. मग रविवार आम्हाला सुट्टी नको. जेवण करायला पाहिजे ना. संडे पण मंडे टू संडे ठीक आहे केलं, पण 15,000 रुपये पगार पाहिजे महिन्याला मला. किती. 15,000 रुपये महिन्याचे. 15,000 जेवण करायचे. हो. आणि बाकी कामांचे वेगळे 5,000 रुपये केअर लादी करायचे, ईश्वरीचे आवरायचे 10,000 रुपये, असा 25-30,000 रुपये पगार पाहिजे महिन्याला. तर मग मी कुठलीही कटकट करणार नाही रविवारची. पण महिन्याचे 25-30,000 30,000 पाहिजे मला. आणि आमचा पगार 40,000. ते मला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. मला काही विचार करायचा नाही त्याचा. त्याच्यातले 25,000 रुपये जेवणासाठी दिले, मग राहिलं काय. ते तुमचं तुम्ही बघा. मला कशाला विचारता. पाहिजे ना तुम्हाला रविवारी पण. न बोलता, न भांडी आपटता, न कटकट करता. मला ही गोष्टच पटली नाही. मला ही गोष्टच मान्य नाही. आणि ज्या पद्धतीने तू माझ्याशी भांडतेस, ज्या पद्धतीने तू माझ्याशी बोलतेस, आणि आता तर तू डायरेक्टली माझ्याकडे पैशाची मागणी केलीस की मला 25,000 ते 30,000 रुपये महिन्याचे
जेवण करायचे, कपडे भांडी करायचे, मुलीला सांभाळायचे घ्यायचे, ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही, मला मान्य नाही. आय कम्प्लिटली डिसॲग्री विथ यू. तुला जिथे जायचंय, ज्या न्यायालयात जायचंय, जिथे जायचंय, ग्रामपंचायतमध्ये जायचंय, नगरपालिकेत जायचंय, पोलीस स्टेशनला जायचंय, तुला कुठे जायचंय तिकडे तू जा. मी तुला एकही रुपया देणार नाही. मी पण That's काम the करणार final. नाही. तुझं तू बघ काय करायचं ते. आम्हाला वेळच्या वेळी जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे. मिळणार नाही. आम्हाला जेवण वेळच्या तुम्ही वेळी. जसे तुमच्या शब्दावर अडून राहता तशी मी माझ्या शब्दावर अडून राहणार. मी करणार नाही. मी कुठल्या न्यायालयात पण जाणार नाही, नि पोलीस स्टेशनला पण जाणार नाही, नि महानगरपालिकेत पण जाणार आणि नाही. जर तू नाही पण मी गेली, करणार पण तू नाही. जर का असा त्रास देत असशील ना तर मग मला बाकी जावं लागेल जा ना मग, जा. पोलीस स्टेशन मध्ये जा. पोलीस किंवा कुठे स्टेशनला कुठेतरी जा. जावं लागेल जिथे नाहीतर उच्च जिथे न्यायालयात जा. जिथे मी या गोष्टीमध्ये दाद मागू शकतो की बाबा माझी बायको, मी तिला सांगतो की आम्हाला जेवण फक्त वेळेत दे, आणि त्याचे ती जर का आमच्याकडे पैसे मागत असेल तर मला अशा ठिकाणी जावं लागेल ज्या ठिकाणी याच्यासाठी हेल्पलाईन बनलेली आहे, आणि मी ते दाद मागणारच आणि मी जाणारच. दॅट्स द फायनल. आणि मी तुला एकदम क्लिअर कट सांगतो ही गोष्ट. जिथे हेल्पलाईन असेल ना तिथे कॉल करा. तिथे पण बायकाच बसलेल्या असणार आहेत. तुम्हाला उत्तरं मिळतील. कळलं? ठीक आहे. आणि एवढं बोलण्यापेक्षा आपलं शब्द नीट जपून वापरा. आत्ता तमाशा करायची गरज होती का सकाळच? मी करते ना सगळं, भले आपटून धोपटून करते, पण काम करते की नाही? मग तेच म्हणतोय ना, एवढं चिडचिड व्हायचं काय कारण आहे तुला? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता हल्ली बायका घरच्या कामांमध्ये त्यांचं जे रोजचं जेवण त्याचे पण पैसे मागायला लागले. हो काय खरं नाही तुम्ही बाबा. कंपनीत फुकट काम करता? पुढचा काळ कसा येणार आहे काय माहिती तुम्ही नाही. फुकट काम करता का? आम्ही फुकट नाही करत. मग आम्ही फुकट काम का करावं? शिक्षण आहे, नोकरी करू बरं, शकतो, माझ्याकडे पण आम्ही बसलोय की नाही घरी? माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. तू काही जरी उत्तर सांगितलं नाहीये. कसं तू उद्या नाही जमणार. एकतर पैसे द्या, नाहीतर करणार नाही, नाहीतर ठीक आहे. बाहेर नाही. आम्ही बघू आमचं काय करायचं ते. बघा. माझा डिसिजन झाला ना. ह्या रविवारी मी केलंय. पुढच्या माझा रविवार पासून मी जेवण करणार. माझा डिसिजन झाला ना की मी तुला सांगेन काय असेल ते. कळलं? जमणार माझा नाही. सध्या अजून काही डिसिजन झालेला तुमचा नाही. डिसिजन मी सांगेन. हो किंवा आणि न जोपर्यंत हो, डिसिजन होत नाही तोपर्यंत जेवण तुलाच करायचं. करणार नाही. सोमवार ते शनिवार जेवण करायला मी बांधलेली, रविवारी मी बांधलेली नाही. आई तू इकडे ये. बाबा तुम्ही पण इकडे या. बोल आता काय म्हणतेस? काय एवढे सकाळी सकाळी भांडताय तुम्ही? अगं कुठे काय, आपण काय सांगायचं तुला आता? कुठे काय सांगायचं तुला? जेवण करायचं होतं ना. जेवणावरून तिला असं वाटत होतं की आज रविवार आहे तर मी एन्जॉय करणार, मी जेवण नाही करणार, बस त्याच्यावरून झालं आमचं. काय नाही बाकी. जेवणाचाच प्रश्न आहे ना. हो मग ते मी करते, पण मला फक्त मॅगी आणि खिचडीच येतं. ते चालेल? चालेल. तुला चालेल? चालेल. मला पण चालेल. मला इथं मिळालं की काही चालतं. ठीक आहे चालेल. याच्यापुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. दर रविवारचं जेवण ईश्वरी करणार. दर रविवारचं जेवण ईश्वरी करणार. ठीक आहे. आम्हाला आमची चूक कळलेली आहे थोडीशी. तुला कळली ना ग? माझी काहीच चूक नाही. मग माझीही काही चूक नाही. ठीक आहे. इट विल बी कंटिन्यूड. पण सध्या तरी कळलेलं आहे की मोठ्या मनाने आमच्या ईश्वरीने सांगितलं की जेवण आता मी करणार, तुम्ही जेवणावरून भांडू नका. तर तुर्तास तरी आपण हा विषय थांबवतो इथे. आणि परत जर कोण काही बोललं आपल्याला तर आपण त्याला उत्तर बरोबर देणार आपल्या भाषेमध्ये. तुम्ही दर रविवारी सकाळी उठून भांडण काढू नका, म्हणजे होणार नाही पुढे. ठीक आहे. बघू कसा प्रयत्न करू. जमलं तर ठीक, नाहीतर मग भांडण फायनल पुन्हा एकदा. सो बाय बाय. आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपलं प्रेम राहू द्या. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.